नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीविषयी पोलीस भरतीला विचारले जाणारे काही प्रश्न आणि माहिती। पहिल्यांदा आपण गांधीजीविषयी काही बेसिक माहिती पाहू। महात्मा गांधीजींचे 80 पेक्षा जास्त देशांमध्ये पुतळे आहेत। अशा पण देशांमध्ये पुतळे आहेत की ज्या देशात महात्मा गांधी कधी गेले पण नव्हते, त्या पण देशात महात्मा गांधीजींचे पुतळे आहेत। आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की पाकिस्तानामध्ये आहेत की नाहीत? हो आहेत, पाकिस्तानात पण आहेत। ते 2 ठिकाणी आहेत। एक मूर्ती इस्लामाबादमध्ये एका संग्रहालयात आहे आणि दुसरी मूर्ती इस्लामाबादमध्ये भारतीय उद्योग कार्यालयामध्ये आहे। आता आपण पाहणार आहोत गांधीविषयी विचारले जाणारे पोलीस भरतीला काही प्रश्न। चला आता सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? याचं उत्तर आहे ब. 1917। आता आपण डीपमध्ये माहिती घेऊया। महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी भारतात आले। 9 जानेवारी हा दिवस जागतिक प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो। चंपारण हा बिहारमध्ये एक जिल्हा आहे। महात्मा गांधींना चंपारण येथे राजकुमार शुक्ला यांनी आमंत्रित केले होते। चंपारण सत्याग्रह सफल झाल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींना महात्मा नावाची उपाधी दिली होती। बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत।